हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना. तर चला भाऊ बहिणींनो, बघा आज तुमचं दाजी गेलत तालुक्याला. आज ह्या दोन्ही मशीनी सर्व्हिसिंग करून आणले ते, ही एक आणि ही एक. ठीक आहे, त्याच्यावर टिपा मारलेलं कापड. काय झालत, ह्या मशीनीचं तेल सगळं संपलं होतं, म्हणजे तेल पिवळं झालत आणि ती मशीन बी खडखड वाजायची पिकोची. ही काय आता झंपर कापत होती इथं भाऊ बहिणीनं. झंपर कापल्या तर इथं दिसते ते का. आता शिवायच्या तर झंपर, पण तुम्हाला सांगते जरा रिलॅक्स मध्ये. तुमचं दाजी बी आल्या तर आता वाढू झालं. दाजीच आज 2 चक्रा झाल्या तालुक्याला. शिवण्या टीव्ही बघत चाललंय, वांग्याचं भरीत करायचं. पुरींचा चाललाय स्वयंपाक. आज काय काय बेत बनवायचा आहे बघा. भाकरी झाल्या. आता त्यांना हिजा आहे कार्यक्रम. काय साळत पाव आणलं का बापाने? किती आणलं? 2 डझन. आपल्याला राहू द्या 6 आपल्यालाच राहून दे मम्मी. ती 24 पाव हा? उद्याच्याला खायला. आणि ती समोसा बनवून येते. मग ती मैद्याचं पीठ आहे ती मळायचं ना. मळलं का? मळायचं. तर आज ती म्हणते मी उद्या 2 वाजता उठवते तुला. कवा नेमकं कवा करावं? उद्यापर्यंत खराब होईल काय? बटाट्याची भाजी चटणी खराब होईल का उद्यापर्यंत? नाही, करून फ्रीज मध्ये ठेवायची. आणि त्यापेक्षा उद्या आता गरम बनवलेलं करायची, काय? करायची. आता बनवू ना. हा समोसे. मग आणि उद्या गरम करून न्यायचे. नाही गार तिथंच गेल्यावर गारच होणार आहे की. पण करता येईल. कवा तिला लवकरच जायचं शाळेत. उद्या तिला 6च्या एसटीने जायचं. हा? 6च्या एसटीने जायचं. बघा 6च्या एसटीनं जायचंय, मग उठायचं लवकरच समोसे करायला. तर भाऊ बहिणीनं आज काय सकाळपासून हिरीव नाही टाकला मी. काय जाळलंय काय नो नवर देवानी. हो का, काय चाललंय नवर देवाचं? काय ती जाळलंय, दूर सुटलाय लय. गार सुटलंय ना, त्याच्यामुळं तुमच्या दाजीने आहे ना शिकुटी केली. शिकुटी बायडा ते बी शेकत होती इथं, पण गेली काय नो. वार इकडचं आहे काय नो. काय इकडं चाललाय जा. शेकोटी करा, शेकोटी करा, शेकोटी भोवती नाचूया जरा. कसली पिशवी जाळली हो तुम्ही? ती फाटलेली पिशवी शेप होती ना ती. दप्तर जाळीत असतात का? मग काय त्याला काय करायचं? हे फाटलेली तुटलेली फार चेनी भिनी बाद झालेलं सगळ्यात. आणि ती मग कवा 2 वर्ष झालं घरात टाकली. काय करायचं त्याला तू? बघा भाऊ बहिणी, उलट आता मला माग तिकडे बघावं लागेल. पुढे काय फाटल्या तुटलेल्या पिशवी आणावं लागतं संध्याकाळच्या शेकायला. बसायला पाट आणते. बसाय पाट घेऊन येते. टोम्या झोपलाय निवांत. हो का, पाट घेऊन येते बसाय पाट. मी बी शिकते घडीभर. आज माझं काय सांगावं भाऊ बहिणीनं, शिलाई मशीनचं काम माझं आज बंद राहिलं मशिनींमुळं. आज सकाळी तुमचं दाजी तालुक्याला गेलं होतं मशनी घेऊन. दोन्ही मशनी मी त्यांना काय झोप देते वय. सकाळीच मी लवकरच त्यांना लावलं होतं मशनी घेऊन. म्हणलं काही करा पण माया मशनी न्या पटकुनी. त्याच्यामुळे राहिलं नाही आज काम. हा? हे काम राहिलं ना त्याच्यामुळे, त्या मशनीमुळे. देवा देवा, वायर आहे इथं आणि इथं थोडासा तिकडं करायचा जाळ. लांब आहे तिकडे. हा, ती फाउंडेशन बनवायचं राहिलं ना त्या मशनीमुळे आज मोकार. उद्या बनवा. उद्या कुठं लढाई जायची? नाही मस्त लढायला काही काम. आता लग्न आमंत्रण आहे लग्नाचं उद्या. आता ही कामामुळे रईस झालं ना लग्नाला जायचं. ते कोणाचं लगीन? ते साहेबांचं, मार्केटचे साहेब नाही का, हा. म्हणजे घरातलं लग्न आहे. पत्रिका पाठवली ना व्हॉट्सअप. लग्नात ये म्हणला. आता इकडे दुपार झाली अहो, कवा लग्नाला जायचं. काय लय धावपळ आज दिवसभर.
पोटाला जेवा नाही मिळलं 3-4 वाजेपर्यंत हा ना, असून तुमच्या दाजीला जेवाय सकट नाही मिळालं भाऊ बहिणीनं, काय सांगायचं. चला या शेकाय सगळ्यांनी मस्त असे शिकुटी केली या शेकायला. संध्याकाळचं थंडीच लई सुट्टी मारणाची. आता गारट आहे म्हणल्यावर गारटा सुटणारच नाही. ती तुड उडू नका, अंगावर ठिणग्या उडून आमच्या गावनाला भूक डोबळे पडते. ती काय लाकडे धुई त्याच्यात. आवो ठिणग्या उडते त्या काय तर दाजेला लय सांगावं लागतं. चला मला शिलाई मशिनीचं काम करायचं. अरे मग काय दिवसभर माझी पळापळी नसते या पोटाला अन्न 4 वाजेपर्यंत काय मग आता आम्ही पळावा का? हा बघितलं का? काय लाड करावा कसा कोणीकडे. आता काय करावं गो माझं सोनूला असं करते हो माझी चिमणी, माझं सोनूला चोकवलं. बघितलं का आता लाड करायचा, आता परपंच करायचा म्हणल्यावर काम बी करावं लागतंय. लेकरं बाळ सांभाळायची म्हणल्यावर लाड करून बसावती दाजीला घरात. आता एवढं काम करते काय तर थोडं फार बघायचं त्यांचं. होय लाड नाही करीत होय तुमचं मी. मस्त होते. आणि मग आता कामाच्या टायमाला काम बी करावं लागतं या. काय तर उलट दाजीने माझा लाड करायला पाहिजे. मला म्हणाय पाहिजे पूनम राणी झोपून राहा, हा काम नको करू, काय नको करू. काय नको करू. संसार म्हणल्यावर ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहतात भाऊ बहिणीनं. तकलीफ होतच असती. काम हे करावंच लागतंय सगळ्यांना का नाही. मग काय काम कोणाला चुकलेलं नाही. काम हे प्रत्येकाला करायचंच आहे. आणि त्या काय म्हणतात नुसतं कामच नसतंय तर त्याच्यात संघर्ष पण भरपूर असतो या माहितीये का. संसार परपंच करताना कितीतरी संकटाचा सामना पण करावा लागतोय. तुम्हाला काय कळणार होय, त्यांना काय कळणार सांगू. हं? आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही किती तकलीफ काढतोय ती. होय लोकांना फक्त चांगलं दिसतं पण त्याच्या मागचं कष्ट दिसत नाही कोणाला. तर भाऊ बहिणीनं बसलोय शेकत आणि दाजीने बाटली चांगली आहे का पूर्ण इचर हाय तर असते ना. दुधाचे नका देऊ म्हणा जर गरम पाण्याने धुवा लागतात त्याला. चला आज सकाळपासून इडीव नाही टाकलं. लय टेन्शन आलं राव भाऊ बहिणीनं. माझ्या शिलाई मशिनींमुळे मला लय टेन्शन आलं होतं. आणि मला टेन्शन खरं तर घ्यायचं नाही. डॉक्टरने सांगितलंय रगात कमी झालंय शरीरातलं पूर्ण, म्हणजे काय काय जेवढं आहे तेवढं कमी झालंय. लोह कमी झालंय, लाल पेश्या कमी आहेत, सगळं दुनियादारी कमी झाली. मला एका ताईचा फोन पण आला होता, पूनम ताई तुम्ही काम करायचं नाही, 15 दिवस जागे झोपून राहायचं, काम करायचं नाही. पण म्हणलं ताई लय नाही केलं तरी थोडं का व्हायना मला करावं लागल. कारण की नाही केल्यावर कसं व्हायचं. काय कष्ट हे करावं लागतंय. हम्म. कोण द्यायचं नाही काम केलं मग काय त्याच्यामुळं हो का जीवाचा विचार करून जमणार नाही. मी जर झोपून राहिले तर मग लेकरं बाळ खायची काय ह्याचा दिसतं पुढं मला. मग त्याच्यामुळं मी झोपून राहत नाही भाऊ बहिणींना. नाही तर झोपाय काय मला काय कोणाचं हे आहे का. दिवसभर झोपून राहीन पण आज माझी छाती दुखायला लागली माहिती का. काळीच वडायला लागले माझं काम आहे काय ना. गोळ्या खाऊन बी हा ना. थोड्या वेळ दुखतंय परत बंद होतंय, थोड्या वेळ दुखतंय परत बंद होतंय, असं होतंय. काम करण्याची तर खरं म्हणलं तर क्षमताच नाही बरं का भाऊ बहिणीनं माझ्यापाशी. मग असं वाटतंय की असं निवांत झोपून राहावं. खरं सांगते अहो. काय मग करायचं आराम. काय ते काय काम तर आयुष्यभर करायचं ना.
पण नाही ना, आराम केला तर आराम करणार मला काय. हे समजत नाही, आपला आराम करायचा 10-15 दिवस, काय काम आयुष्यभर करायचे. आज सगळी मिशन साफ केली बाई. ए, चहा केला कर ते पोरीला. मशीन मध्ये माझ्या लय काय हे झालं झालं मी होतं. चहा सांगितलंय का? आव होईल ना, थांबा ना. केलंय का? मशीन आहे ना माझी सगळी साफसुथरी केली मी आज. कशी चकाचक दिसत होती. इतकी त्याच्यात झंपराच्या त्या दसुळ्या झाल्या होत्या. इतकी घाण झाली होती, सारी ब्रशनं साफसुथरी केली मी तिला. हो, काय आता माझी राणी मशीन चालती. हे नादच खोळा. माझ्या राणीला आज मी पैसे किती घालवलेत या. 1000 रुपये. हा, आज माझ्या राणीला 1000 घालवल्यात मी. 1000. माझ्या राणीसाठी बी कधीतरी खर्च पाहिजे ना. आता एवढं पैसे कमवून देतोय म्हणलं, मग त्यात अजून 2 आणल्यात. हा, त्यात अजून 2 ते तुमच्यासाठी आणले ते. मग ते तुम्ही ठरवायचं कशा नाचवायच्या ती. हा, आणल्यात आपल्या म्हणतोय मी. मशनीची जबाबदारी आपण घ्यायची. आणल्यात म्हणतोय मी. हा, आपापल्या मशनीची जबाबदारी आपण घ्यायची. कशी सांभाळायची ती. काय म्हणायचं बाबा बहिणीला. आज लवकरच शेकत बसलोय, नाहीतर पार 10 आणि 11 वाजता शेकत बसायचं रोज. चला बाया, असं वाटतं की इथं बसण्यापेक्षा तेवढाच एखादा जम्पर शिवण होईल. असं जीवाचं सारखं वड तिकडं असं वाटतं हो मला. म्हणजे असं चित्तागीती आपण जे निगुतीने बसतो ना, असं बसू वाटत नाही. निमा जीव इथं निमा तिथं. तुम्हाला कसं एखादं काम राहिल्यावर निमा जीव तुमचा तिथं निमा इथं. हा, तसं होतं या. काय सांगायचं भाऊ. आणि किती रात्री तर जीवाची तलकी झालती. दाजीला म्हणते अहो चला काढाय चला माझी मशीन. दाजी उठणच. आणि मग काय मग माणूस दमून खमून येतोय संध्याकाळच्या टायमिंगला. काय आता ते बघून काय होणार आहे. जी घोटाळा आहे ती घोटाळा आहेच ना. पण नसतं तुम्हाला झालं काय. मग ती रोडच रोडच बेंड खराब झाला होतं. होता. रोड कस काय बँड होऊ शकतोय मला काय समजून. झालं असं तर मग काय. झालं त्याला काय. चला भाऊ बहिणीनं बसलोय हो का मस्त पैकी शेकत तुम्ही बी या सगळ्यांनी शेकायला. गावाकडे राहण्याची मज्जा. शेकायचं. शेकोटी करा शेकोटी भोवती नाचूया जरा. आहे का नाही. हे अपूर्व पाणी आणते का रे? उद्या अपूर्वाच्या शाळेत काय आहे इव्हेंट. मग काय आनंदी बाजार. आनंदी बाजाराला तिला समोसा न्यायच्यात आहे शाळेत. आणि उद्या आम्ही वडपाव खाणार, वडपाव करणार. पण तिला लवकर करावं लागते ना, तिला शाळेत जायचं. करत्याल चटत्या बहिणी. मी नाही लोड घेणार. मी नाही गे बाई करणार. त्या करतेल्या समोसे करते काय करायचे ते करतेले. आता ती मला म्हणले 1 किलो बटाटे आणा. ही काय 1 किलो बटाटे असते म्हणजे ही काय ही काय बटाटे इकायची. म्हणतो ती. मग आवा समोसे बनवाय. असं बटाटे कोण शाळेत घ्यायचं या. काय तर नेमकं 2 किलो आणले. काय बाय खरं नाही.